मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये एक स्टंट चालू आहे. स्टंट काय स्टंट आहे तुम्हाला सांगतो. जा शोरूमला, कर बुकिंग गाडी, हो सीट. म्हणजे बघा, आजकाल कुणी उठतंय शोरूमला जाते की गाडी मालक होते. म्हणजे कमर्शियल व्हेकलबद्दल बोलतोय मी तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं, गाडी धंद्यात लय प्रॉफिट असं वाटतं का? तर हा तुमचा गैरसमज आहे. गाडी धंदा पूर्ण नालायक छिनाल झाला आहे. मी बरेच वेळा बरेच व्हिडिओमध्ये सांगितले की गाडी धंद्याच्या कोणी नादी लागू नका. आम्ही फसलोय, तुम्ही फसू नका. पण तरी बी मार्केटमध्ये नवीन नवीन स्टंट ऐकायला मिळते आहेत. प्रत्येकाचं टेटच बघतोय. गेला शोरूमला, केलंय फुल फायनान्स, आणली गाडी, झाला मालक, झाला सेठ. अहो, सेट झाला म्हणजे तुम्ही कुठल्या लाईनचा हिशोब करून गाडी घेता. आता मी सगळी लाईन केलेली माणूस आहे. गुजरात केलं, आंध्र केलं, कर्नाटक केलं, विदर्भ पालथा घातला का. तुम्ही कुठल्या लाईनला चालता ह्या डिपेंडवर तुमचा धंदा अवलंबून आहे. तुम्ही गाड्या घ्या, घेऊ नका ह्या मताचा मी नाही, घ्या. पण तुम्ही दुसऱ्याच्या अनात माती का लावता? तर तुम्ही म्हणत असताना असं का म्हणतो. अरे बाबांनो, गाड्या घ्या. तुम्ही गुजरात लाईन चालताना, वापी लाईन चालता, अहमदाबाद बडोदा लाईन चालताना गुजरात, तर त्या लाईनला आधी कोण चालते ह्याची चौकशी करा ना. तिथलं भाडं काय चालू आहे हे विचारा. की बाबा इकडचं भाडं काय चालू आहे, वापीचं भाडं काय चालू आहे, वलसाड भाडं काय चालू आहे. महाराष्ट्रात विदर्भात चालत असन अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, खानदेश म्हणजे चंद्रपूर, वणीपर्यंत भाड्याची लेवल काय चालू आहे ही विचारा. नंतर तुम्ही तिकडे त्या लाईनला गाडी सोडा ना तुमची. का तिकडचं भाडं चालू आहे त्याच्यापेक्षा 1000 रुपये तुम्ही कमी घेऊन गाडी भरून जाता. हा स्टंट झाला नाही तर काय झाला. आता मी बोलतोय, एखाद्याला वाईट वाटेल, कमेंट बी येतील वाईट, त्याचं मला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही मार्केटचा पार चुताडा करून ठेवला नवीन गाड्या घेणाऱ्यांनी. फुल फायनान्स घेता गाड्या, 50-52 हजार रुपये हप्ता घेता त्याला. त्या हप्ता फेडण्यासाठी तुम्ही कमी भाड्यात कामं करता. अरे कमीत कमी विचारा ना की समोरचं भाडं, तिकडे जळगावचं काय चालू आहे भाडं, वापीचं काय चालू आहे भाडं, त्या लेवलने तरी भरा ना. एवढं तळतळीने मी का बोलतो की आम्ही 15 दिवस झालं गाडी उभी आहे माझी. मी 2-3 वेळा फोन लावला ट्रान्सपोर्टवाल्याला. भाडं ठरवलं होतं मी, भाडं ठरवून सुद्धा भराय जायचं. XYZ काय भाडं असेल ते मी ठरवलेलं माझं पहिलंच. त्याच्यातून सेटनी डायरेक्ट ट्रान्सपोर्टवाल्याने सांगितलं की एवढ्या भाड्यात गाडी लागली. अरे काय चालू आहे मार्केटमध्ये? तुम्ही धंदा करा, अवश्य करा, परंतु धंद्याची मार्केटची लाईन भाड्याची तोडू नका, हे माझं म्हणणं आहे. मित्रांनो, एकतर गाडी धंद्यात पडू नका. कारण इतकी वाईट लाईन झालेली आहे ना. मी स्वतः चालक मालक आहे, परंतु माझं घर सोडल्यानंतर मला बाहेर कोणी म्हणणार आहे का हा चालक आहे का मालक आहे. बारकं पोरगं सुद्धा शिवी देतं म्हणतं हे तुझ्या आईला. अरे काय इज्जत राहिली धंद्यात या. असला धंदा करण्यापेक्षा ते विकलेले बरे ना. खरंच मित्रांनो, भाडी तोडून धंदा करू नका. तुम्हाला धंदा करायचा असेल ना तर चौकशी करा. कुठलं भाडं काय चालू आहे, कुठलं काय नाही, त्या हिशोबाने धंदा करा. मार्केटचा पार चुताडा करून ठेवला, चुताडा. आणि आमच्या इथं कांद्यावाल्यांनी तर पार सुदच सोडली. काय ते शेतकऱ्यांचं चुकतं र. शेतकऱ्यांची इकी व्हायना ते व्हायना. शेतकऱ्यांची आणि गाडीवाल्यांची ड्रायव्हरची कधी इकी होऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा. अरे कांद्याचं आज कोल्हापूरचं भाडं 1800 रुपये टन आणि 18 रुपये गुन्हे उचलाय, पिशवी उचलाय. ही काय पद्धत झाली का? म्हणजे तुम्ही जर 10 टन माल भरून गेला, 200 गोण्याचं 3600 रुपये हमाली झाली. समोर खाली कराय 1000 रुपये. परत अजून त्या हमालांना चहा पाणी बिस्किट सगळं पुरवा, पेट्रोलला पैसे द्या. कांद्याचं सांगतोय तुम्हाला. तिथे गेल्यानंतर शिल्लक किती राहते? मला काल एक फोन आलता की 200 गुन्हे भरतो का? भरतो म्हणलं, पण 16 रुपये हमाली असेल तर भरतो म्हणलं. ते म्हणले 18 रुपये. गाडी उभा आहे माझी, भरलं नाही मी. हिशोब काढला मी तर 4000 रुपये शिल्लक राहत होते जाणाऱ्या भाड्यात मला 4. आणि तिकून येणारी भाडी तर काही माहिती दे सगळ्यांना 6-7 हजार रुपये. 1000-2000 बळच. ती बी स्वतः चालक मालक म्हणून ना. आणि तुम्ही ड्रायव्हर ठेवला ना. नवीन गाडी घेणाऱ्यांना एक सांगणं आहे माझं गाड्यांनो. तुम्ही नवीन गाडी घेतली ना, वर्षभर तुमची गाडी लय टाकाटक चालणार, लय भारी चालणार. कारण तिला 0 मेंटेनन्स आहे.
पेपर क्लिअर असतात. पण ज्या वेळेस वर्षाने तुमचं पेपर आणि टायर गाडीचे घायला येतील ना, त्यावेळेस तुमची अक्कल बंद होणार आहे. ध्यानात ठेवा. महाराष्ट्रात कुठे बी जावा, डिझेल वाढलं 100 रुपयांनी, कमिशन वाढलं ट्रान्सपोर्टचं. हां, तुम्ही स्वतः चालवताय म्हणून ठीक आहे. अरे प्रत्येकाला प्रपंच आहे, बायका पोरं आहेत, सगळ्याला आहेत. पण थोडा विचार करा. तुम्ही गाड्या घ्या, अवश्य घ्या, धंदा करा, पण तुम्ही एकनिष्ठ राहा ना. कोणीही एकनिष्ठ राहत नाही. चांगली चालणार आहे. ज्यावेळेस गाडीचं मेंटेनन्स, टायर, पेपर येते ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल काय चीज आहे गाडी. विनवितो तुम्हाला करे टाळी.